आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। भाजप 2019 प्रमाणे यावेळी 160 पेक्षा जास्त जागा लढवणार। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। ठाकरे आणि पवार गटाने केलेल्या मुंबईतील 15 ते 20 जागांवर बैठकीत चर्चा। संबंधित 15 ते 20 जागांवर तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंच्या सूचनेनुसार मंत्री शंभूराज देसाई आज बैठका घेणार। मराठा, धनगर, मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यांवरील कार्यवाहीबाबत चर्चा होणार। 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। 18 मागण्यांवर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार। 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चू कडूंचा इशारा। मवियामध्ये जागा वाटप निश्चित होण्यापूर्वीच रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। ठाकरे गटाच्या विशाल बरबटे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर। भाजपचे शिवाजी कर्डिले राहुरी विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार। राहुरी मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा जनतेचा आग्रह, शिवाजी कर्डिले यांचं वक्तव्य। 2022चा हिशोब 2024 मध्ये पूर्ण करू, मोहित कंबोज यांचं संजय पांडे यांना आव्हान। सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचं सिनेट मतदारांना पत्र। 22 तारखेला मतदान, युवा सेनेची आणि एबीव्हीपीची थेट लढत। सुजाता सौनिक यांच्यावर सरकारकडून राजीनाम्यासाठी दबाव। राजीनामा न दिल्यास पतीवर खोटी कारवाई करण्याचा सरकारचा इशारा। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सरकारवर आरोप।